श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गुरुचरित्र 22वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा कर जोडोनिया जाना विनवितसे परियेसा. जय जयाजी योगीश्वरा शिष्य जन मनोहरा तुची तारक भवसागरा अज्ञान तिमिरा ज्योती तू. तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थ वासना तत्वता झाली तुझे प्रसादे. दाखविले गुरुची सोय तेने सकळ ज्ञान होय तुची तारक योगीराय परमपुरुषा सिद्धमुनी. गुरुचरित्र कामधेनु सांगितले मज विस्तारोनी अद्यापि न धाय माझे मनू आणि आवडी होतसे. मागे तुम्ही निरोपिले श्री गुरु गाणगापुरी आले पुढे कैसे वर्तले विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषन म्हणे शिष्या तू सगुण गुरुकृपेचा बाळक. धन्य धन्य तुझे जीवन धन्य धन्य तुझे मन होसी तुझी पूज्यमान या समस्त लोकांत. तुवा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी उल्हास होतो सांगावयासी गुरुचरित्र कामधेनु. पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा श्री गुरु आले गाणगा भुवनी राणीले संगमी गप्तरूपे. भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ नारायण परियसी महावरदस्थान. अमरजा नदी थोर संगम झाला भीमा तीर प्रयागा समान असे क्षेत्र अष्टतीर्थे असती ततेह. तया तीर्थांचे महिमान अपार असे आख्यान पुढे तुझ विस्तारोनी सांगेन ऐक शिष्योत्तमा. तया स्थानी श्री गुरुमूर्ती होती गप्य अति प्रीती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ. समस्त तीर्थे श्री गुरुचरणी ऐसे बोलती वेद पुराणी त्यासी कायसे तीर्थ गहनी प्रकाश करी क्षेत्रांसी. भक्त जन तारणार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गप्य होती कलियुगात प्रकट केली गुरुनाथे. तेथील महिमा अनुक्रमेसी सांगो पुढे विस्तारेसी प्रकट झाले श्री गुरु कैसी सांगेन ऐका एक चित्ते. ऐसा संगम मनोहर तेथे वस्ती श्री गुरुवर त्रिमूर्तीचा अवतार गौप्य होय कवने परी. सहस्र किरणे सूर्यासी केवी राहावेल गौप्यसी आपोआप प्रकाशी होय सहज गुण तयाचे. वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी माध्यान्ह काळी परियेसा. तया ग्रामी द्विजवर असती एकशत घर होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्राह्मण असती. तया स्थानी विप्रयेक राहत असे सुक्षिण देख भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. वर्तात असता दरिद्र दोषी असे एक वांज महिषी व्यसन घालती तेसी दंतहीन अतिवृद्ध. नदी तीरी गळीयासी क्षार मृत्तिका वहावयासी नित्य द्रव्य देती त्यासी मृत्तिका क्षार वहावया. तेने द्रव्य वरो घेती एने रीती काळक्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती येती भिक्षेसी त्याचे घरा. विप्र लोक निंदा करती कैचा आला यती म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती नये भिक्षा आमुचे घरी. नित्य आमुचे घरी देखा विशेष अन्न अनेक शाखा असे त्याजुनी अति ऐका जातो दारिद्र्याचे घरी. ऐसे बोलती विप्र समस्त भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ करणे असे आपुल्या मनी. पाहे पाविदुराच्या घरा प्रीती कैसी शार्डक धरा दुर्योधन राजद्वारा कधी न वचे परियेसा. सात्विक बुद्धी जे वर्तती श्री गुरुची त्यासी अतिप्रीती इह सौख्य अपरागती देतो आपुल्या भक्तांसी. ऐसा कृपाळू परमपुरुष भक्तावरी प्रेम हर्ष त्यासी दुर्बळ काय दोष रंका राज्य देऊ शके. जरी कोपे एखाद्यासी भस्म करले परियसी वर देता दरिद्र्यासी राज्य होय क्षितीचे. ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिली असती दुष्ट अक्षरे श्री गुरुचरण संपर्के दुष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णू न शके माझे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे. श्री गुरु जाती तया घरा वर्तत असता एके दिवशी न मिळे वरू त्या ब्राह्मणासी घरी असे वांज महिषी नेली नाही मृत्तिकेसी. तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी महाविष्णू वैशिषकमासी मैधन्न काळी परियेसा. ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याच्या कृती वनिता त्याचे घरी असे. भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ पतिव्रता आली धावत साष्टांगी दंडवत करती झाली तये वेळी. नमन करुणी श्री गुरुसी विनवितसे भक्तिसी आपला पती याच्या कृतीसी गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येतील पती त्वरित तवरी स्वामी बैसा म्हणता पिढे घातले बैसावया. श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासन तिये विप्रश्रियसी वचन बोलती क्षीर का हो न घालिसी. तुझे द्वारी असता मैशी क्षीर का हो न घालिसी भिक्षेसी आम्हा ते तू का चाळविसी नाही करू म्हणून या.
श्री गुरु वचन ऐकोनी विप्रवनिता करी नमन वांज महिषी दंतहीन वृद्धत्व झाले तियेसी उपजंताची आमचे घरी वांज झाली दगडा परी गाभान वाचे कवने परी रेडा म्हणून पोषितो याची कारणे तियसी व्यसन घातली परी असी वाहता ती मृत्तिकेसी तेने आमचा योग क्षेम श्री गुरु म्हणती तियसी मिथ्या बोलसी आम्हासी त्वरित जावोन या महिषीसी दुहुनी आणि क्षीर आम्हा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी काष्टपात्र घेऊन गेली ऐका दोहावया श्री गुरु वचन ऐकोनी विप्रवनिता जाता क्षण दुभली क्षीर संतोषन भरणे दोन तयेवेळी विस्मय करी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा तत्वत्ता याचे वाक्य परिसता काय नवल म्हणतसे क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता त्वरित तापविती झाली अग्नित सवेची विनवी परियेसा श्री गुरु म्हणती तियसी घाली हो क्षीर भिक्षेसी जाणे आम्हा स्वस्थानासी म्हणून निरोपिते तयेवेळी परी सोनी स्वामींचे वचन घेऊन आले क्षीरभरण केले गुरुनाथे प्राशन अति संतोषे करुनिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर पुत्र पौत्री श्रियायुक्त तुम्ही नांदाल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगम स्थानासी आपुल्या श्री गुरु गेले संगमासी आला विप्रघरासी ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरुमूर्तीचा म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमच्या दृष्टी दिसे नर परम पुरुष तोची सत्य विप्र म्हणे श्रीयस आमचे गेले दरिद्र दोष भेट झाली श्री गुरु विशेष सकळाभिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करती भेटी जाऊ कैचा यती हाती घेऊन आरती गेले दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी गंधाक्षता धूप दीपेसी नैवेद्य तांबूल प्रदक्षिणेसी पूजा करीती सद्भावे येणे परी द्विजवर लादता जाहला जैसावर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण सिद्ध म्हणे शिष्यासी श्री गुरु कृपा होई जासी दैन्य कैसे त्या नरासी अष्टेश्वर्य भोगितसे म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृत वंध्या महिषी दुग्ध देत निश्चयाचे बळे सत्य भाग्य आले विप्रासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहोनम नाम द्वाविशोधाय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।